चिंतेत दिसतोस. काय झालं? गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत, हे मीच भोगतोय का, असा जर विचार करत असशील ना, तर आता तुला जीवनाचा आरसा दाखवतो, तो पहा. आणि पुन्हा तुझ्या मस्तकात हा विचार अजिबात येणार नाही. तर आता शांतपणे ऐक. मुळात एखादा विचार हा आपल्या मनात कोणी तिर्हाईक व्यक्ती येऊन भरवत असते का रे? नाही ना. तूच तुझ्या मनाच्या पटलावर हव्या त्या रंगांची उधळण करत असतोस, हे ध्यानात घे. आता कसं झालंय, तू एखाद्या गोष्टी मागची सकारात्मकता बाजूला ठेवून त्यातली नकारात्मक बाजू आधी पाहतोस. हीच तुझी घोडचूक आहे. कारण ही नकारात्मक बाजू चिंतेला जन्म देते, आणि चिंता ही तुझ्या नकळत तुला हवी तशी खाऊ लागते. ती तुझ्यावर आरूढ होते आणि मग तू निव्वळ त्या चिंतेलाच आपला अविभाज्य भाग बनवून सोडतोस.